जय जय रघुवीर समर्थ, श्रीराम समर्थ. वास्तविक यायला थोडा रस्त्यातील अडचणींमुळे उशीर झाला. पोचतो का नाही अशी अडचण होती, पण श्रीरामाच्या कृपेने 5 मिनिटं उशिरा का होईना पण वेळेत आलो, याचं मला खरोखर त्यासाठी आणि सगळ्यांस दिलगिरी व्यक्त करतो. आज आपल्या व्याख्यानमालेत ज्या श्रीराम मंदिरात आपण बसलोय, खरं तर काही वर्षांपूर्वी आम्ही त्या बाजूला असायचो. मला आठवतं, मी लहान असताना माझ्या बहिणींबरोबर इथे यायचो. खरे शास्त्री त्यावेळेला गीतेचं पठण करायचे आणि गीता पाठ करण्यासाठी आम्ही या श्रीराम मंदिरात यायचो. त्या श्रीराम मंदिरात जाऊन एका वेगळ्या विषयावर बोलण्याची संधी मिळते. असं म्हणतात की मी जगाच्या पाठीवर किती मोठ्या व्यासपीठावर गेलो असतो. टेड सारख्या ठिकाणी देखील आपलं व्याख्यान किंवा त्याला म्हणतात पण जिथं आमचं वक्तव्य होणार होतं, त्याही पेक्षा मला आजच्या इथे येऊन आपल्याशी बोलताना, संवाद साधताना जो आनंद वाटतोय, कारण मागे श्री प्रभुरामांचं सामर्थ्य आहे आणि आपल्या साऱ्यांच्या उपस्थितीमुळे एक वेगळी ऊर्जा मिळते. यापूर्वी ह्या व्यासपीठावरून ज्या वेळेला मी बोललो त्यावेळेला माझ्यात एक वेगळी ऊर्जा आली, उर्मी आली. आणि ही ऊर्जा आणि उर्मी म्हणजे काय? हीच खरी युवा शक्ती असते. आजचा विषय मी मंगेश जोशींना म्हटलं की मंगेश जोशी कुठल्या विषयावर बोलायचं? ते म्हटलं की पर्यावरणावर तुम्ही बोलताच, तर मग पर्यावरणातील बदल आणि युवा शक्ती हा विषय घ्या. मी म्हटलं विषय घेण्या एवढा मी मोठाही नाहीये किंवा माझा अनुभवही नाहीये, परंतु आपण विचार करू शकतो. त्या विचारातून, परिसंवादातून काही घडतंय का किंवा काही सांगता आलं तर त्याचा आनंद वाटेल. ज्या भारतभूमीत आपण जन्मलोय त्या भारतभूमीच्या स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव आपण साजरा करतोय. आणि हा अमृत महोत्सव साजरा करताना जी भारतभूमी पारतंत्र्यात होती, त्या पारतंत्र्यातून स्वातंत्र्यतेत मातेला आणण्याकरता ज्यांनी ज्यांनी कष्ट केले, ज्यांनी ज्यांनी स्वतःच्या प्राणांची आहुती दिली, त्या प्राणाची आहुती देणाऱ्यांच्यात आपल्या महाडचे बरेच स्वातंत्र्यवीर होते, ज्यांनी आपल्या प्राणाची आहुती दिली. म्हणजे असं ज्या वेळेला आपण स्वातंत्र्याचा लढा वाचतो त्यावेळेला आपल्याला पहिलं महाडकर म्हणून जर काही समोर येत असेल तर स्वातंत्र्याचा नाद घुमतला पहाडा पाडात, वसंत दाते अमर झाले महाड शहरात. म्हणजे ज्यांनी ज्यांनी आपल्या महाड शहरात दाते असतील, त्याचप्रमाणे आपल्याकडे ज्यांनी ज्यांनी आपल्या प्राणांची आहुती देऊन स्वातंत्र्यासाठी लढा केला, मग ते ज्ञात असतील अज्ञात असतील, या साऱ्यांना नतमस्तक होताना एक गोष्ट लक्षात घेतली पाहिजे की परिवर्तन किंवा एखाद्या गोष्टीतला बदल करताना जी मनोवृत्ती लागते, जी मनोवृत्ती लागते, ती मनोवृत्ती नक्की युवा शक्तीच्याच वेळेला निर्माण झालेली असेल तर ती प्रभावितपणे होते, असं ठाम म्हटलं पाहिजे. आज भारत देश मागच्या 75 वर्षात बघताना आपल्याला दिसतोय की होय, काय साध्य केलं, काही नाही साध्य केलं, असं जर बघितलं तर काही प्रश्न आहेतच. गरिबीचा प्रश्न आहे. असं वाटलं होतं की 75 वर्षात संपूर्ण भारत साक्षर होईल, साक्षरतेचाही पूर्ण प्रश्न आहेच. असं वाटलं होतं की आरोग्याचे प्रश्न सुटतील, पण तेही आहेच. पण एकीकडे हे 75 वर्षातले असणारे प्रश्न काही प्रमाणात सुटणार असले तरी त्याबरोबर 75 वर्षात झालेली जर प्रगती बघितली तर ती देखील तेवढीच दैदिप्यमान आहे. विज्ञान क्षेत्रात भारताने केलेली जी कामगिरी आहे ती सगळ्या जगात आज आपल्याला भारताची मान उंचावलेल अशा पद्धतीची कामगिरी विज्ञान क्षेत्रात झालेली आहे. आणि येणाऱ्या काळात जर भारतातल्या प्रत्येक नागरिकाला, ज्याला आपण शाश्वत जीवनशैली म्हणतो, समाधानाचा आनंदाचं जीवन हवं असं म्हणतो, ते मिळण्यासाठी काही हवं असेल तर नक्की मग पुढच्या काळात येणारी आव्हानं कुठली आहेत? ज्या आव्हानांमुळे येणाऱ्या पिढीला पुन्हा एकदा भारत पारतंत्र्यात जाणार नाही याची कल्पना यायला पाहिजे, अशी नक्की आव्हानं कुठली आहेत? भारत हा तसं म्हटलं तर सुदैवी देश आहे. संपूर्ण विश्वामध्ये भारताच्या लोकसंख्येच्या 66% लोकसंख्या ही तरुण आहे. म्हणून जगातला सगळ्यात तरुण देश म्हणून आपल्या भारताची आज ओळख आहे. येणाऱ्या 30 वर्ष पुढच्या वर्ष अशीच राहणार आहेत की ज्यात आपला भारत हा सगळ्यात तरुण देश राहणार आहे. तरुणांचा देश असताना त्या तरुणांना जर नक्की दिशा देता आली नाही, त्या तरुणांना आवश्यक असणाऱ्या प्रश्नांची उकल करण्याची शक्ती देता आली नाही, तर मला असं वाटतं की येणाऱ्या काळात ज्या पारतंत्र्यातून आपण स्वातंत्र्यात आलो त्याच पर्यावरणातल्या पारतंत्र्याकडे जाण्याची जी वेळ आलेली आहे त्यात आपल्याला युवा शक्तीला सामर्थ्यवान करावं लागेल. आज
युवा शक्ती आमची काय आहे? पहिल्या वेळेस कसं होतं की पहिल्या वेळेला स्मरणशक्ती फार महत्वाची असायची. आजच्या युवा शक्तीच्या हातातच पूर्णपणे स्मरणशक्ती आलेली आहे फोनच्या रूपात. कुठलंही उत्तर हवं असेल तर ह्या सगळ्या माहितीच्या गंगाजळीत तुम्हाला एका बोटाच्या इशाऱ्यावर तुम्हाला कुठल्याही प्रश्नाचं उत्तर मिळणारे आपल्याकडे गुगल आहे, अनेक सर्च इंजिन आहेत ज्यातून आपल्याला सहज तरुणांना कुठल्याही प्रश्नांची उत्तर मिळू शकतात. इतकं सामर्थ्य त्यांच्याकडे आलेलं आहे. पहिलं बुद्धी कौशल्य असायचं, तुमची स्मरणशक्ती किती आहे याच्यावर अवलंबून असायचं. आता बदललंय. बदलत्या काळात तरुणांकडे स्मरणशक्तीपेक्षाही इच्छाशक्ती किती महत्वाची आहे हे महत्वाचं झालेलं आहे. त्याच्याकडे सगळी माहिती त्याच्या हातात आहे, परंतु करायचं काय हा त्याच्याकडे मोठा प्रश्न आहे. आणि तो प्रश्न सोडवण्यासाठी जर भारताच्या येणाऱ्या काळामध्ये, येणाऱ्या 100 नंतर आपल्याला जर विचार करायचा झालेला तर पुढच्या काळात जर भारताला समृद्ध भारत म्हणून पुन्हा एकदा नावलौकिक आणायचं असेल, असं म्हणतात की 2045 पर्यंत भारत हा सगळ्यात समृद्ध देश होऊ शकतो. म्हणजे हे मी म्हणत नाहीये, हे वर्ल्ड बँक म्हणते, हे अनेक जे जगातले इकॉनॉमिक फोरम आहेत त्या फोरमचं म्हणणं आहे की भारताची प्रगती जर चांगल्या पद्धतीने झाली आणि भारताने निकष जे निश्चित केलेले आहेत ते गाठले तर सर्व दृष्टीने 2045 पर्यंत भारत देश हा सगळ्या जगामध्ये एक महासत्ता झाल्याशिवाय राहणार नाही, असे त्यांची गणितं आहेत, त्यांचं भाकीत आहे. परंतु हे भाकीत आहे, सध्या साध्य होण्यासारखं आहे, परंतु ते साध्य करण्यासाठी जी शक्ती लागते, जे इंधन लागतं, ते मला असं वाटतं की आपल्या भारताचं इंधन ही आपली युवा शक्ती आहे. ज्या देशातले 66% लोकसंख्या ही तरुण आहे, त्या तरुणांनी पर्यावरणाचा जो विषय आहे, आता पर्यावरण तुम्ही म्हणाल की पर्यावरण आहे, तुम्ही नेहमीच म्हणता पर्यावरण म्हणजे तरी नक्की काय? पर्यावरणातले बदल म्हणजे काय? पर्यावरण म्हणजे ज्या पृथ्वीने सभोवताली आपल्याबद्दलचं हवामान ठेवलेलं आहे, त्या हवामानात होणारे बदल आहेत, त्या बदलांचा होणारा परिणाम आहे. आज सारा जग, सगळे देश एकाच मतावर आलेले आहेत की ह्या पृथ्वीचं तापमान 2 डिग्री सेंटीग्रेड पेक्षा जर जास्त झालं तर येणाऱ्या काळात पृथ्वी नष्ट होण्याची जी शक्यता आहे ती थांबवण्यासाठी दरवर्षी विश्व परिषदा घेऊन यावरती चर्चा होतीये की आपल्याला कसं करता येईल, पूर्ण देशाला, पूर्ण विश्वाला एकमत कसं करता येईल की जेणेमुळे 1.5 डिग्री सेंटीग्रेड किंवा 2 सेंटीग्रेडच्या आत पूर्ण पृथ्वीचं तापमान ठेवावं लागेल. जसं आपल्याला ताप आल्यावर आपल्याला जी परिस्थिती होतीये तीच परिस्थिती आज पृथ्वीची झालेली आहे. ह्या बदलत्या तापमानामुळे वाढणाऱ्या तापमानाचं कारण काय आहे? त्याचं सरळ कारण आहे की आपण केलेली बदललेली जीवनशैली आहे. ह्या जीवनशैलीमध्ये जे कार्बन उत्सर्जन होतंय त्या कार्बन उत्सर्जनातून हवेतलं ऑक्सिजनचं प्रमाण कमी होतंय, ओझोनचं प्रमाण कमी होतंय आणि त्याचा निश्चित परिणाम हा पूर्णपणे निसर्गाच्या समतोलावर होतोय. आपण असं म्हणतो की भारत प्रगती करेल, पण कंसात जर पर्यावरणाचा समतोल राहिला तर, युवा शक्तीने जर ठरवलं की पर्यावरणातला समतोल म्हणजे काय याची सखोल माहिती करून त्यासाठी आपल्या प्राणांची आहुती द्यायची तर दिवस गेलेले आहेत. आज देशासाठी आपण काय करतो ही भावना खूप मागे गेलेली आहे, कारण आपण एका वेगळ्या विश्वात आलेलो आहे. ज्या मोबाईलने आपल्याला युवा शक्ती उभी केलेली आहे त्यांनी जसं आपल्याला सोशल मीडियाचे फायदे आहेत तसे तोटेही दिलेले आहेत. आज आपला युवा शक्ती कुठे गुंतलाय? एकमेकांचे वाढदिवस करण्यात. वाढदिवस माझ्या भावाचा, गजर अख्ख्या गावाचा. मग काय, काही वेळेला आपल्याला असं वाटतं की काय चाललंय, काय नक्की होणार आहे काय? लाखो दिलों की मल्लिका, लाखो दिलों का राजा, गावाची संख्या आहे 2000. आपल्याला जे वाटतं ते सोशल मीडियाच्या माध्यमातून पोचतं असं समजून, जेणेकरून आपली भावनिकता, आपली समरसता कमी होत चाललेली आहे. ती समरसता वाढली पाहिजे, ती भावनिकता वाढली पाहिजे. हे युवकांना जेव्हा कळेल तेव्हा पर्यावरणाचे प्रश्न कळतील. आज वाढत्या तापमानामुळे समुद्राची वाढती जी पातळी आहे ती वाढणार आहे. बर्फाचे जे हिमगड आहेत ते सगळे जे आपले हिमशिखर आहेत ती वितळायला लागलेली आहेत. त्या वितळत्या हिमशिखरांच्यामुळे एकीकडे दुष्काळ आहे, एकीकडे महाभयंकर प्रलय आहे. गेल्या वर्षी आपण साऱ्यांनीच तो अनुभवलेला आहे. महाप्रलय हा महाडला नवीन नसला तरी तो अनुभवलेला आहे. तो अनुभवल्यानंतरच्या आपल्या युवा पिढी कुठे आहेत ह्या प्रश्नाकडे बघताना
आपण किती सजगतेने बघतोय की ह्या पर्यावरणासाठी मला निश्चित काय केलं पाहिजे. जागतिक लेवलला पर्यावरणाचे फार मोठे प्रश्न निर्माण होणारच आहेत. असं म्हणतात की बंगालसारखा देश आहे तो 2/3 पाण्याखाली येणार आहे. त्यांची लोकसंख्या 17-18 कोटी लोकांची आहे. कुठे जातील ते लोक. आत्ताच भारतात घुसखोरी झाली आहे. पाकिस्तानची लोकसंख्या किती आहे, तिथे सिंध नदी आहे. सिंध नदीच्या मुळे जे येणारे प्रलय आहेत आणि त्यामुळे वाढणारी पाकिस्तानची 12-15 कोटीची जी लोकसंख्या आहे, कुठे जाणार ते. म्हणजे भारतात होणारी घुसखोरी जी आहे ती निश्चितप्रमाणे अशा पद्धतीचे अतिक्रमणाचे प्रकार हे पर्यावरणाचा समतोल ढळल्यामुळे होणार आहेत. आज जी युद्ध चालू आहेत त्यातली बहुतेक युद्ध, तुम्ही एक विचार करा की आपल्या येण्याकडे येणारं पाणी, उद्या जर समजा आपल्याकडे एक साधं उदाहरण घेऊ की आपण देशाचं उदाहरण घेण्यापेक्षा आपल्याकडे आपल्याच भागात जर उद्या पाचाडवरून येणाऱ्या जे पाणी आहे जे आपल्याला येतं, उद्या वरच्याच गावांनी सांगितलं की आम्ही हे पाणी नाही देणार, आम्हाला पाणी कमी पडतंय, आम्ही नाहीच देऊ शकत, असे जेव्हा वाद होत आहेत, पण असे जेव्हा वाद विकोपाला जातील त्यावेळेला काय होईल. त्या समस्यांना तोंड देण्याची तयारी, त्या समस्यांची निश्चित माहिती करून त्याकरता उभं राहण्याची तयारी माझ्या युवा शक्तीमध्ये आहे का. आणि ती देण्यासाठी भारत समर्थपणे येणाऱ्या काळामध्ये, जोपर्यंत युवा शक्तीला पर्यावरणाच्या विषयीची सजगता येणार नाही तोपर्यंत अनेक प्रश्न सोडवण्यासाठी नक्की कुठली शस्त्र काम करतील. अणुशस्त्राने युद्ध करता येईल, पण भारताला समृद्ध करण्याकरता जी एक भावनिक शक्ती लागते ती केवळ आणि केवळ युवा शक्तीतच असेल. आणि ती युवा शक्तीची जर इंधन भारतासारख्या देशाला आपल्या मिळालं तर भारत नुसताच आर्थिक महासत्ता झाल्याशिवाय राहणार नाही. तर मला असं वाटतं की संपूर्ण जगामध्ये आपण जर, मी बहुतेक जग फिरतोय, ते फिरताना माझ्या लक्षात येत आहे की आपल्याकडची जी निसर्ग संपन्नता आहे, आपल्याकडचे जी ऋतुचक्र आहे, ते ऋतुचक्र इतकं सुंदर आहे. भारतासारखा वैभवशाली देश वातावरणाच्या जे आपण म्हणतो निकषाप्रमाणे किंवा आपल्याकडे असणाऱ्या एकंदरीत प्रखर सूर्यप्रकाश असेल, उपलब्ध माती असेल, नद्या असतील, नाले असतील, गंगा असेल, ह्या साऱ्यांचा जर विचार केला तर खऱ्या अर्थानं आपल्याकडच्या संपन्नतेला तोड नाहीये. 150 वर्ष इंग्रजांनी आपल्यावर राज्य केलं. ते राज्य उलथवण्यासाठी त्यावेळेला देखील युवा शक्तीच उभी राहिली. त्या युवा शक्तीने ज्या ज्या स्वातंत्र्य सैनिक आज झाले, तुम्ही मला सांगा ना, मी कधी कधी विचार करतो की महाडमध्ये पाण्याचा संघर्ष भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी केला. का निवडला असेल महाड? अख्ख्या महाराष्ट्रात, अख्ख्या भारतात महाड शहरातच संघर्ष करावा. त्याचं कारण जर मला जे वाटतं ते मी असं शोधतो की त्यावेळेची असणाऱ्या युवा शक्तींनी जो स्वातंत्र्य लढ्यात भाग घेतला होता, महाडमध्ये असणारी युवा शक्ती, ह्या विभागात असणारी तरुण शक्ती ही इतकी धडाडीची आहे, त्यांच्यामध्ये धैर्य आहे, त्यांच्यामध्ये सामर्थ्य आहे. आणि त्यामुळे कुठल्याही जे सामाजिक प्रश्नाला जर सुरुवात करायची असेल तर ती महाडमध्ये केली. तर युवकांची युवा शक्ती जी सुरुवात लागते ती इथून मिळेल, म्हणून कदाचित महाडची निवड झाली असेल असं मला वाटतं. आज आपण विचार करा, क्रांतीसूर्य नानासाहेब पुरोहित होऊन गेलेत आपल्याच महाडचे, ज्यांनी पहिला मोर्चा काढला. एका मोर्चाने संपूर्ण त्यावेळेला तरुण असणारे मोहन धारियाजी असतील, नानासाहेब पुरोहित असतील, मुरुड संस्थान खालसा करावं ही ताकद त्यावेळेला होती. की ज्या वेळेला मुरुड संस्थान विलीन व्हायला तयार नाही, आम्ही भारतीय आहोत म्हणायला तयार नाही, त्यावेळेला नानासाहेब पुरोहितांनी, मोहन धारियाजींनी, इथल्या असंख्य लोकांनी तिथे जाऊन ते संस्थान ताब्यात घेऊन तिथे प्रतिसरकार स्थापन केलं. ही धमक, ही हिंमत त्यावेळेच्या युवा शक्तीत होती. काय ही धमक आणि हिंमत आत्ताच्या युवा शक्तीत आहे? आम्ही बघतोय की आज महाडला पुराचा प्रश्न आहे, महाडला प्यायच्या पाण्याचे प्रश्न आहेत. ह्या प्रश्नात माझी युवा शक्ती किती आहे, कुठे आहे, काय करते? आज दिवस बदलले आहेत. आज बघताना खूप काही वेळेला प्रश्न पडतो की आम्ही जेव्हा कॉलेजात जातो, आम्ही एक अभियान घेतलंय की मी जलसैनिक म्हणून, पाण्याचा प्रश्न सगळीकडचा आहे म्हणून मी जलसैनिक. म्हणजे स्वातंत्र्यासाठी, आपलं स्वातंत्र्य टिकवण्यासाठी आपल्या सरहद्दीवर लढणारा जेवढा सैनिक महत्वाचा, त्याचं देशासाठीचं मोलाचं कार्य महत्वाचं,
तेवढंच कार्य जर तुम्हाला करायचं असेल, तुमच्या गावात करायचं असेल, तर मी जलसैनिक, मी देखील देशासाठी काहीतरी करतोय. म्हणून मी जनसैनिक नावाचं आमचं एक अभियान आम्ही प्रत्येक कॉलेजमध्ये जाऊन ते करतोय. आज कोकणातल्या बहुसंख्य कॉलेजमध्ये जातोय. पण एक गेल्यानंतर बघितल्यानंतर एक लक्षात येतंय की समृद्ध भारताचं चित्र आपण जेव्हा रेखाटतोय, बघतोय, स्वप्न बघतोय, त्यात माझी युवा पिढी नक्की कुठे डळमळते. ज्या विद्यार्थ्यांना माहित नाही की माझ्या युवा शक्तीला माहित नाही की माझ्या गावाच्या बाजूने किती नद्या वाहत आहेत, माझ्या गावात असणाऱ्या बाजूला असणारे किती धरणं आहेत की ज्या धरणांचे प्रलंबित प्रश्न आहेत. काळू आहे, कोथेरी आहे, नागेश्वरी आहे, ही धरणं कित्येक वर्ष प्रलंबित आहेत. कुठे आहे युवक? युवकांनी जोपर्यंत ठरवलं नाही तोपर्यंत परिवर्तन येणार नाही. आपल्याला अमृत महोत्सवातल्या सगळ्या मिरवणुकीत सहभागी व्हायला जेवढा आनंद वाटतोय, तेवढा आनंद जर भारताची सार्वभौमकता टिकवायची असेल तर त्यासाठी जे प्रयत्न करायचे त्या प्रयत्नांसाठी एक चिंगारी प्रत्येकाच्या मनात, युवकांच्या मनात पेटणं आवश्यक आहे. केवळ उपक्रम, केवळ असणाऱ्या वेगवेगळ्या कॉम्पिटिशन्स यातून उभं राहता येणार नाही, तर जाणीव निर्माण करायला लागेल. आणि ही जाणीव निर्माण करायचं काम खरं तर कुठे कमी पडत नाही ना असं वाटतं. आपण जाऊन बघतो तर आता कॉलेजच्या परिस्थितीत कशा आहेत. आमचंही कॉलेज आहे, मी टीकात्मक बोलतोय अशातला भाग नाहीये. एकतर शिक्षक, प्रोफेसर्स आणि मुलांमध्ये इतकी दरी झाली आहे. आज देशावरचं एक सगळ्यात मोठं, सगळ्या विश्वावरचं संकट येऊन गेलंय. 2 वर्ष सगळ्या गोष्टी बंदच होत्या कोविडमुळे, कोरोनामुळे. पण तरी देखील तुम्ही जर बघितलं तर आत्ताच्या असणाऱ्या कॉलेजच्या मुलांची शरीरयष्टी बघितली तर मंगेश, आपल्याला असं वाटतं की आपण 9वी 10वीच्या वर्गात आलो का काय. TY आणि SYच्या वर्गात गेलो तर ते आपण 9वी 10वीतली मुलं 4थी 5वीतली वाटतायत. का कळत नाही. म्हणजे माझं म्हणणं असं आहे की पर्यावरणातला बदल, वातावरणातला बदल ह्याचा थेट संदर्भ तुमच्या जीवनशैलीतल्या बदलाशी आहे. ज्या वेळेला आपण निसर्गातल्या पर्यावरणाबद्दल बोलतो त्यावेळेला एक गोष्ट आपण विसरतो की निसर्गातल्या पर्यावरणाकडे तुम्ही दुर्लक्ष केलं, मला काय पडलंय, मला काय घेणं आहे, बघतील, आहेत पुढारी ते करतील, शासनाचं काम आहे, आमचं काम नाही, असं जेव्हा तुम्ही म्हणून दुर्लक्ष करताय त्यावेळेला पर्यायाने ह्या वातावरण बदलाची सगळी जी जळमट आहेत, ह्या वातावरण बदलाची जो काही दंभ आहे तो पर्यायाने तुमच्या कुटुंबात येतोय. वातावरण बदललं म्हणजे काय आपण म्हणतो ना, आज घरातलं वातावरण जाम खराब झालं हो, बाबा भडकलेत, नवा आयफोन घेऊन देत नाही, आई भडकले, घरीच जेवायचं म्हणते, हॉटेलात जाऊन पिझ्झा खाऊन देत नाही. वातावरण बदललंय. म्हणजे वातावरण बदललंय दोन्हीकडे. एकीकडे पर्यावरणातलं वातावरण बदललंय मंगेशजी, आणि एकीकडे बदललंय कौटुंबिक वातावरण. मग आपण नक्की वातावरणाचा जे बदलावर बोलतोय त्या दोन्ही फ्रंटवर लक्ष द्यायला लागेल की युवा शक्तीच्या या दोन्ही वातावरणातल्या बदलात काय सहभाग आहे. आज युवा शक्ती काय करतोय, देवापुढे उभा राहतोय, देवळात येतोय, काय मागतोय, माझं ब्रेकअप थांबव, जाऊन दे ते नको, आता दुसरं मला मिळू दे, मागतोय मला परीक्षेत न बसता चांगले मार्क येऊ दे. देवापुढे जाऊन काय मागायचं हे संस्कार आहेत. सुशिक्षित युवा पिढी करून उपयोग होणार नाही, कारण सुशिक्षित माणसं असलेली सुसंस्कृत असतातच असं नाही. जर आपल्याला देशाला दैदिप्यमान करायचं असेल तर माझा हा अनुभव बोलतोय. म्हणजे आम्ही देखील काही 100% गुणी मुलं होतो अशातला भाग नाही. हे सगळं केल्यानंतरच कळतं. पण तर केल्यानंतर जर आम्ही सांगितलं नाही तर मला असं वाटतं की आम्ही दुर्दैवी असू. कारण आमच्या हातून जे प्रमाद घडलेत ते प्रमाद पुढच्या पिढीच्या हातून घडू नयेत अशी एक भावना आहे की काय करायला पाहिजे हे आम्हाला कळलं नव्हतं, पण तुम्हाला कळलं पाहिजे. पर्यावरणातल्या बदलामुळे जर तुमच्याकडच्या प्यायच्या पाण्याची समस्या निर्माण होणार असेल, तुमच्याकडच्या येणाऱ्या हवामानाची समस्या निर्माण होणार असेल, आरोग्याची समस्या निर्माण होणार असेल, तर मग तुम्ही निश्चित जे एखाद्या झेंड्या हातात घेऊन जेव्हा फिरताय त्याचा तुम्हाला त्या गोष्टींसाठी उपयोग होतोय का ह्याचा विचार करायला आज युवा पिढी सशक्त आहे का. कारण केवळ अभ्यासातले मार्क घेऊन जर त्यांना आपण मार्कशीट देऊन त्यांना म्हटलं की हा खरोखरच खूप विद्वान मुलगा आहे, तर सगळी विद्वान मुलं ही सुसंस्कृत असतात असं थोडंच आहे. आणि मग सुसंस्कृतपणा कशाला म्हणायचा की चांगलं काय आणि वाईट काय.
विद्येने आपल्याला काय शिकवतो, शिक्षण आपण कशासाठी घेतो, ह्यात आमची गफलत झाली आहे. की चांगलं काय आणि वाईट काय ह्याची निवड जर आपल्याला करता येणार नसेल, चांगल्याला चांगलं आणि वाईटाला वाईट म्हणण्याची धम्मक आपल्याला नसेल, आपण कोणाच्या तरी दबावाखाली सतत असतो. निर्णय घेताना आपण जर विचारलं मुलांना की काय रे बाबा तुला काय व्हायचंय, तो म्हणतो रम्याला विचारतो, सम्या काय रे व्हायचंय आपल्याला. मग त्याला स्वतःला कळत नाही की मला काय व्हायचंय. मैत्रिणी म्हणतात की नाही आता सगळ्या मैत्रिणी सायन्सला जातात म्हणून मी सायन्सला जाते. पण तुला कशात आवड आहे, तुला कशात कौशल्य आहे, नाही त्याचा अभ्यास करत. पालकवर्गही आपण असंच असतो. मुलांना त्यांची मनमानी नको तिथे थांबवायचा प्रयत्न करतो आणि जिथे त्यांची मनमानी नको व्हायला तिथे आपण त्यांना मुभा देतो. प्रश्न निर्माण होत आहेत जसे निसर्गातल्या पर्यावरणातल्या बदलांचे, तसे आपल्या कौटुंबिक पर्यावरणातल्या वातावरणातल्या बदलांचे. निश्चितपणे आपल्याला येणाऱ्या काळामध्ये जर खरोखर ज्या मुलाला जिथे आवड असेल ती युवा शक्ती जर आपण तिकडे वळवली तर खऱ्या अर्थानं एक मोठा बदल होऊ शकतो. सगळेच काही विद्वान असतात असं नाही, सगळेच काय नशिबाने मोठे होतात असं नाही. आणि पैसा हीच किंवा बुद्धिमत्ता, मार्क हे दोनच काही निकष नाहीत की ज्याच्यामुळे तुम्हाला फार आनंद आणि समाधान मानू शकतो. आज आपण बघतोय की अनेक उदाहरणं आपल्याला देता येतील की 63 वर्षाच्या झुंझुनवाला 35,000 कोटी मागे ठेवून गेलेत. शेवटच्या क्षणात त्यांना ते 35,000 कोटीचा काहीच उपयोग झाला नाही. पैशाने तुम्हाला सगळ्याच गोष्टी विकत घेता येतात असं नाही, पैसे लागतात. पण त्याच्याबरोबर युवा शक्तीला आपल्याला हे समजावं लागेल की पैशाबरोबर तुझ्या मनाची शांतता, तुझ्या मनाचं समाधान जे आहे ते मिळवण्याकरता तुला देशासाठी काहीतरी करायला लागेल. पण मला तुम्ही सांगा की आपण देवाकडे जाऊन आता काय करतात की हल्ली प्रसाद ठेवायचा, वेगवेगळ्या ठिकाणी खूप गर्दी वाढली हल्ली. मग वेगवेगळ्या देवस्थानात गेलात तर त्या देवस्थानांमध्ये युवा शक्ती एवढी दिसतीये, युवकांचं प्रमाण खूप वाढतंय. देवाकडे जायचं, देवाकडे मागायचं, पण एक वेगळा असा संस्कार होतोय की नाही देवाकडे जाऊन मागायचं, काय मागायचं हे माहित नाही. आणि मग देव आपल्याला थोडंच सांगतो प्रसाद ठेव, तो प्रसाद आपल्यासाठीच असतो. ज्याला आपण एवढीशा वातीने निरांजनाने ओवाळतो, डॉक्टर नानासाहेब धर्माधिकारी मला म्हणा कायम त्यांचे संस्कार आहेत की ते सांगायचे की अरे ज्याला आपण निरांजनाने ओवाळतो त्यांनी चंद्र आणि सूर्याची निर्मिती केली, त्याला त्या निरांजनाने काय फरक पडतोय. अरे फरक तुझ्या मनावर पडतोय त्या प्रकाशाचा. तुला प्रसन्नता वाटावी, देवाला काय वाटतंय, देवाला थोडंच प्रसाद हवाय, देवाला थोडंच ओवाळणं हवंय, देवाला थोड्याच आरत्या हव्यात. त्या आरत्यातून गोंगाटातून तुला समाधान वाटतंय, मी किती पुढे चाललोय. ते युवकांचे प्रश्नच वेगळे होत चाललेत की त्यामुळे आपल्याला नक्की त्यांना दिशा देण्यासाठी काय काय करायला हवंय. मला असं वाटतं येणाऱ्या काळामध्ये ती मोठी गरज होऊन बसली. एक साधं उदाहरण घ्या ना. हल्ली काय झालंय की आपल्याला इथे सारे ज्येष्ठ श्रेष्ठ खरं तर ज्यांच्या पुढे नतमस्तक व्हावे असे सर बसलेले आहेत. पण आपल्याला काय झालं हल्ली युवकांना स्पर्धा, आणि ती स्पर्धा देखील खोटी स्पर्धा. कालच मला एक माझा मित्र सांगत होता, ती गोष्ट मला मुद्दाम आपल्या युवकांसाठी सांगावीशी वाटते की आपण सहज चालत असतो सकाळी मॉर्निंग वॉक करताना, आपल्याला समोरचा माणूस थोडा पुढे फास्ट चालताना दिसतो. अरे माझ्यापेक्षा फास्ट चालतोय, जोरात जातोय, कसा काय जातोय, म्हणून आपलं स्पीड आपण वाढवतो, इतकं वाढवतो की बस त्याला कधी एकदा मागे टाकतोय. आणि मग तो मागे पडतो, आपण पुढे निघून जातो. अरे वा वा आपल्याला बरं वाटतं की स्पर्धा जिंकलो रे, काय पडला मागे तो, त्याला कल्पनाच नसते की तो तुझ्या स्पर्धेत आहे म्हणून तो आपला त्याचा चाललाय. याला पुढे गेल्यावर लक्षात येतं अरे आपण किती पुढे आलो, आपल्याला तर मागेच वळून जायचं होतं, आता परत फिरून एवढं जायला लागेल. मग मनाची कुजबूज चालू होते, मग खूप त्याच्यामुळे रखरख होते, स्वतःला स्वतः शिव्या द्यायला लागतो. ही स्पर्धा झाली. कोणतरी आपल्या पुढे जातंय, कोणतरी आपल्यापेक्षा चांगलं आहे, हे सहन करायची सहनशक्तीच राहिलेली नाही. कोणतरी पुढे जाणारच ना, कोणतरी तुमच्यापेक्षा सुंदर असणारच, कोणाला तरी तुमच्यापेक्षा जे आपण रोग म्हणतो ते कमी असणारच. ह्याचा अर्थ त्या स्पर्धेत तुम्ही असलंच पाहिजे असं नाहीये. तुम्ही किती चालू शकता, कालच्यापेक्षा मी किती चांगला चाललो, ही स्पर्धा हवी आणि ही शिकवण हवे. आणि हे कुठेच शाळेच्या सिलेबसमध्ये नाहीये.
युवा शक्तीला पर्यावरणाला जर बदल करण्यासाठी घडवायचा असेल तर कुठल्या सिलेबसमध्ये मंगेशराव आहे का की डिझास्टर मॅनेजमेंट शिकवलं जातं का की डिझास्टर मॅनेजमेंट काय आहे? पर्यावरणातला बदल जर करायचा झाला, उद्या पर्यावरणातल्या बदलांनी जे अपघात होत आहेत, ज्या अनेक निसर्गाच्या ह्या ऱ्हासामुळे आपल्याला काही प्रसंग येत आहेत, ते प्रसंग येण्याकरता आपला युवा शक्ती किती तयार आहे? मग पर्यावरणातल्या बदलांनी निसर्गातल्या असो, नाहीतर वातावरणातल्या बदलांनी कुटुंबातल्या असो, कुटुंबातल्या डिझास्टर मॅनेजमेंटसाठी तरी कुठे आपण मुलांना तयार करतो? त्यांना कुठे माहिती असतं की माझ्या बाबाला हार्ट अटॅक आला तर काय केलं पाहिजे? किती मुलांना आपल्याला हार्ट अटॅक आल्यानंतर प्राथमिक पहिली जी सेवा द्यायला लागते ती येऊ शकते जे 18 वर्षाच्या वरती आहेत? डिझास्टर मॅनेजमेंटची सुरुवात जोपर्यंत कुटुंबात होत नाही तोपर्यंत पर्यावरणाच्या बदलाच्या सामना देण्यासाठी, सामर्थ्य येण्यासाठी कशी होणार? मी दोघांची सांगड घालायचा प्रयत्न करतोय की डिझास्टर मॅनेजमेंट जर आपल्याला येतच नसेल, आपल्याला त्याबद्दल कल्पनाच नसेल, एखादा अपघात घडला तर त्या अपघातानंतर खचून न जाता धैर्यशीलरित्या त्या अपघाताला समोर जाण्याचा जोपर्यंत आपण प्रयत्न करणार नाही तोपर्यंत निश्चित दिशा मिळेल का? आणि मग निसर्गचक्र बदलतंय, हवामान ऋतू बदलतायत. जेव्हा पाऊस पडायला नको तेव्हा पाऊस पडतोय, जेव्हा आपल्याकडे थंडी पडायला लागते तेव्हा थंडी पडत नाही, पडते ती जास्त पडते. जगात ज्या ठिकाणी पाऊस पडत नव्हता तिथे पूर येतोय, जिथे पूर येत होता तिथे आता परत सुखाड म्हणजे याला आपण दुष्काळ म्हणतो तो दुष्काळ येतोय. चक्र बदलत आहे, ऋतू बदलत आहेत. आपण खूप वेगवेगळ्या टेक्नॉलॉजीजनी पुढे गेलोय, ज्याला आपण बीटी म्हणतो, एनटी म्हणतो किंवा आयटी म्हणतो. ह्या सगळ्या टेक्नॉलॉजीजमध्ये आपण पुढे जातोय, परंतु ह्या टेक्नॉलॉजी बरोबरच त्या टेक्नॉलॉजीचा उपयोग निश्चितपणे माझ्या गावात मला कसा करता येईल. खेडमध्ये साकारलंय कोकणच्या वैभवशाली निसर्गाला साजेसं अलिशान साई रिसॉर्ट. सेलिब्रेशन असो व लग्न सराई, इथं होईल आपल्या अविस्मरणीय क्षणांची साठवण. हायटेक रूम्स सोबत कोकणी चवीचा स्वादिष्ट साज, पंचतारांकित क्लब हाऊस सह लुटा बोटिंगची मज्जा. साई रिसॉर्ट, आपल्या आनंदी क्षणांचा सोबती. डॉक्टर नानासाहेब धर्माधिकारी नेहमी सांगायचे की स्वदेश, स्वदेव आणि स्वधर्म. स्वधर्म म्हणजे मानवतेचा धर्म ना, हा मानवतेचा धर्म तुम्हाला सांगता यायला पाहिजे. स्वदेश म्हणजे आपलं शरीर, आपण म्हणजेच देश. देश काय वेगळा नाही, देश कुठे काय मागतो. तुम्ही तुमच्यासाठी जे करता ते देशापर्यंत पोहोचतोय असं ते मला मी सांगायचे की तू तुझ्यासाठी करतोयस ना, चांगली गोष्ट जेव्हा तुझ्यासाठी करतोस तेव्हा ती देशापर्यंत पोहोचते, देशापर्यंत पोहोचली की ती देवापर्यंत पोहोचते. स्वधर्म, स्वदेश आणि स्वदेव अतिशय निरूपणाच्या माध्यमातून संस्कार खूप खोलवर केलेले आहेत की आपल्याला हे सांगण्याचं सामर्थ्य नाही वाटत. आता इतके आम्ही ह्या सगळ्या सोशल मीडियामध्ये गुंतलेलो आहोत की ह्या सोशल मीडियाच्या महाजाळात मला लाईक्स किती मिळतील, माझे लाईक्स किती वाढतील, माझे फेसबुक फ्रेंड्स किती वाढतील, माझा 5000चा टप्पा पूर्ण होऊन माझं स्वतःचं पेज कधी तयार होईल, ह्याची आवश्यकता आहे, निश्चित आवश्यकता आहे. जे आपल्याला आहे ते दुसऱ्याला कळवण्याकरता ह्या सगळ्या सोशल मीडियाचा चांगल्या पद्धतीने युवा शक्तीने वापर करण्याची आवश्यकता आहे. आज आपण बघितलं की महाड पूर नियंत्रण समितीसारखी एक समिती निर्माण झाली, त्यांनी केलेला ग्रुप निर्माण झाला. त्या ग्रुप निर्माण झाल्यामुळे निसर्गाचे होणारे बदल आपल्यापर्यंत कळले. प्रत्येक मागच्या वर्षीचा पूर आणि ह्या वर्षीचा येऊ घातलेला पूर ह्यामध्ये खूप अंतर होतं, कारण मागच्या वर्षीच्या पुरामध्ये आपण झोपलेलो होतो. ह्या वर्षीच्या पुरात पूर नियंत्रण कमिटी असेल, महाडमध्ये अनेक संस्था असतील, महाडमधल्या अतिशय चांगलं काम करणारे लोकप्रतिनिधी असतील, महाडमधले सगळे जे सेवा करणारे सेवाभावी संस्था असतील, त्यांच्यामुळे ह्या वर्षीच्या पुराच्या वेळेला आपण जागे होतो. आता झोपलेल्याचा सोंग घेतलेल्याला आपल्याला जागा करता येणार नाही, परंतु आपण जागे राहिलो तर काय होऊ शकतं, कमीत कमी एकात्मतेची जी शक्ती आहे त्यांनी राष्ट्रीयता आपली जास्त वाढणार आहे. हे खरं आपल्याला विसरून चालणार नाही की जर खरंच आपल्या देशाची जी खरं वैभव आहे, आपली लोकशाही हे आपलं वैभव आहे. तळागाळातल्या माणसाला जे वाटतं ते घडतं, त्यासाठी जी राज्यघटना डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी दिलेली आहे ते आपलं वैभव आहे.
गांधीजींचे जे विचार होते ते आपलं वैभव आहे. आणि ह्या सगळ्या वैभवातून आपण उभं करण्यासाठी राष्ट्र निर्मितीचा जेव्हा विचार करतो त्यावेळेला मला असं वाटतं की घर घर तिरंगा किती आदराने आणि अभिमानाने आपल्याला आनंद होत होता कालचा दिवस साजरा करताना. प्रत्येक भारतीयाला वाटलाच पाहिजे असा अभिमानास्पद असा दिवस होता कालचा, की 75 वर्ष स्वातंत्र्याची झाली आणि 75 वर्षात आपण अनेक समस्यांना तोंड देऊन भारत आज पूर्ण विश्वामध्ये अतिशय अभिमानाने उभा आहे. गर्वाने काही गोष्टी घडतायत जगामध्ये, ज्या गोष्टी बलशाली आहेत. मग तुमचं फेसबुक घ्या, तुमचं ट्विटर घ्या, गुगल घ्या, कुठेही भारताचं नेतृत्व नाही अशी एकही क्षेत्र नाही. भारतातल्या महिलांनी संपूर्ण जगाला दाखवून दिलेलं आहे की महिला शक्ती कधीही कमी पडत नाही. अहो एवढंच कशाला, एक साधं पर्यावरणातलं उदाहरण सांगायचं झालं तर ह्या पर्यावरणाविषयीची वेगवेगळ्या देशांमध्ये होणारी जी पर्यावरणाची एक परिषद असते, विश्व परिषद, ह्या पर्यावरण परिषदेमध्ये 14 वर्षाची एक ग्रेटा थंबर्ग ही मुलगी, ती स्पेनची, ती मुलगी खूप पर्यावरणासाठी वेगवेगळ्या प्रकारे संपूर्ण विश्वाचं तिने, ज्याला आपण म्हणतो की लक्ष वेधून घेतलं होतं, अनेक विषयावर बोलत होती. पण त्याचबरोबर भारतातली मणिपूरमधली लुसिप्रिया नावाची 12 वर्षाची मुलगी, नाही माझं चुकतं, 8 वर्षाची मुलगी, लुसिप्रिया ही 8 वर्षाची आहे. ही 8 वर्षाची मुलगी आज देशाला पर्यावरणाविषयीचं उत्कृष्टपणे भाषण आणि स्वतःचं मत व्यक्त करून संपूर्ण जगातल्या पर्यावरणवाद्यांचं मत, लक्ष तिने वेधलेलं आहे. ही युवा शक्ती आपल्याकडे येते. आज आम्ही बघितलं तर आपल्याकडच्या कॉलेज शाळांमध्ये जेव्हा पर्यावरणाच्या स्पर्धा होतात त्यावेळेला मुलांची जी आपण ज्याला म्हणतो की ज्यांचा स्पार्क आहे, त्यांची जी बुद्धिमत्ता आहे, ज्यांची आकलन शक्ती आहे, त्यांनी काढलेली चित्र, त्यांनी संकल्पना केलेल्या संकल्पना या इतक्या भन्नाट आहेत की डॉक्टर अब्दुल कलामांनी जे म्हटलं होतं की भारताचं खरं जर नेतृत्व कोण करणार असेल तर येणारी युवा पिढी आहे, युवा शक्ती करणार आहे. कारण त्यांच्यामध्ये जे धाडस आहे, त्यांच्यामध्ये जे नैपुण्य आहे, ते नैपुण्य जगामधल्या इतर तुलना करायची नाही, पण इतर कुठल्याही देशापेक्षा भारतामध्ये जास्त आहे. फक्त आपल्याला त्या युवा शक्तीला खऱ्या अर्थानं एक प्रकारे ज्याला आपण साच्यात टाकणं म्हणतो आणि ज्याला प्रेम निर्माण करणं म्हणतो, ते संस्कार कुठेतरी कमी पडणार नाहीत याची खात्री केली तर निश्चित येणाऱ्या काळामध्ये अजून 25 वर्षात भारताचा इतिहास हा फार चांगल्या पद्धतीने लिहिला जाईल. कारण शेवटी इतिहास हा पुसला जात नाही. इतिहास हा रोज घडत असतो, क्षणाक्षणाला घडत असतो, क्षणाक्षणाला लिहिला जात असतो. फार काही मागचं लक्षात राहतं असं पण नाहीये. आज 4 पिढी पहिले आपले पूर्वज काय करत होते कोणाला विचारलं तर नावही सांगता येणार नाही किंवा ते कुठे होते हेही सांगता येणार नाही. कारण वर्तमानात जगणारी आपण माणसं आहोत. वर्तमानातून पुढे आपल्याला जाताना इतिहासाची साक्ष पुढे ठेवून जायचं असेल तर भारतासारखा दैदिप्यमान सांस्कृतिक ठेवा असणारा देशच नाहीये की जो शिकवेल संपूर्ण जगाला. राजेंद्र सिंग जे आमचे नेहमी म्हणतात की जगाचा विश्वगुरु कोण आहे, जगाला शून्य कोणी दिलं. जगामध्ये जे ज्या गोष्टी घडल्यात त्या जगात पहिलं विमान कोणी बनवलं. आता नंतर ते राईट्स आणि बंधू वगैरे त्यांचं झालं, पहिलं विमान कुठे बनलं गेलं. शोधाची खरी परंपरा ही भारतात आहे आणि ती आत्ताची नाही. आता आरोग्याच्या दृष्टीने का योगाला संपूर्ण विश्वाने, म्हणजे ज्याला योग, आपण योग दिवस साजरा करतो, पण भारताच्या योगाला संपूर्ण विश्वाने आता स्वीकारलेला आहे. इतक्या संधी निर्माण झालेल्या आहेत आरोग्य क्षेत्रात आपल्या असणाऱ्या पुरातन आरोग्य ज्या यंत्रणा आहेत त्यांच्या आधारे. आणि ह्या साऱ्या गोष्टींकडे जर आपण बघितलं, येणाऱ्या काळात माझी जबाबदारी काय. आता काय झालं की एका अर्थाने आपण फार ग्रासलोय, मी माझं एवढंच आपण बघतो की मला काय करायचंय, कोणी काय करेना. थोडा वेळ आपण जातो, टाळ्या वाजवतो, येतो. आज आपल्याला असं वाटतं की पहिलं कुठे व्याख्यान आहे, कुठे भाषण आहे, तर आपण पहिली म्हणजे आता राजकीय सवय असते की किती लोक जमले की फोन करा मग यायला. पण प्रश्न असा असतो की लोक किती जमलेत पेक्षा तुमचे विचार किती उच्च आहेत. आज मी हे बोलतोय हे आपल्यासाठी बोलत नाही, ते माझ्यासाठी सुद्धा बोलतोय. कारण ज्या वेळेला मी माझ्यासाठी बोलणार नाही ना त्यावेळेला मला हे कळणार नाही की निश्चित मला पण काय केलं पाहिजे.
ज्या वेळेला एखादा उपदेश, एखादा संदेश आपण देत असतो, त्या संदेशात आणि उपदेशात आपण कुठे बसतो ही तपासण्याची देखील वेळ असते. आणि मला असं वाटतं की असलं भव्य आणि अतिशय दैदिप्यमान जेव्हा व्यासपीठ असतं तेव्हा खऱ्या अर्थानं आपल्याला आत्मपरीक्षण करता येतं. की आत्मपरीक्षणात जोपर्यंत युवा शक्तीला आपण नेऊन जात नाही, त्यांना हे समजवत नाही की अरे तू आत्मपरीक्षण करायला शिक, की तुला काय हवंय नक्की, तू काय देणार आहेस तुझ्या आईला, तुझ्या बाबांना, ज्यांनी एक पिढी तुझ्यासाठी खस्ता खाल्ल्यात. आणि सहज नाहीये, इतकं राडगाणं वाढलंय, प्रत्येकाचे प्रश्न वाढले. कुठे पर्यावरणाचा प्रश्न, कुठे त्या वातावरण बदलाचा प्रश्न, इथे फी भरायचा प्रॉब्लेम आहे, इथे लाईट बिल वाढतंय त्याचा प्रॉब्लेम आहे, इथे घरात रोज भांडणं होत आहेत, एक फोन आहे आणि 2 मुलं शाळेत जात आहेत, त्यांना ऑनलाईन कोणाला कधी फोन द्यायचा ह्याच्यावरनं भांडणं. ह्या सगळ्या प्रश्नांकडे बघायचं का पर्यावरणातल्या तुमच्या बदलाकडे किशोरही बघायचं, की तुमचं 2 डिग्री होतंय का 1 डिग्री होतंय, ते बघा ना. आता तुम्हाला ठेवलंय ना तेवढ्या करता. आमचे प्रश्न आमच्या समोर आवासून असताना जागतिक वैश्विक प्रश्न आम्ही कसे बघू. परंतु ज्या वेळेला आपण स्वातंत्र्याचा विचार करतो, की स्वातंत्र्य मिळावं म्हणून ज्या वेळेला बाळ गंगाधर टिळक असतील, आगरकर असतील, ज्या वेळेला सुरुवातीला त्यांनी ठरवलं की नाही आम्ही कुठल्याही परिस्थितीत शासनाची चाकरी करणार नाही, आम्ही दारिद्र्य स्वीकारू. आगरकरांनी त्यांच्या आईला लिहिलेलं पत्र मी खूपच माझ्या आवडीचा विषय आहे तो, की नाही मी खरोखर तू माझ्यासाठी कष्ट केलंस, मी तुझ्यासाठी काहीतरी करायला हवं होतं, पण मला देशासाठी काहीतरी करायचंय आणि दारिद्र्य आपल्याला नवीन नसल्यामुळे त्याची मला काही लाजही नाही आणि त्याची ते येतंय म्हणून मला त्याची भीती नाही. ही भावना निर्माण होणं खूप कठीण आहे. कारण भौतिक सुखांकडे आम्ही इतके आकर्षित झालोय, आम्हाला नाही चालत फोन सॅमसंगचा असलेला, आम्हाला तो आयफोनमध्ये जावासा वाटतो. आम्हाला नाही चालत हल्ली साधे बूट. आमच्या मुलं रोज बघतायत तो टीव्हीवर किती ब्रँडेड येतंय, काय काय येतंय. युवा शक्तीला पर्यावरणातले बदल समजून द्यायच्या आधी त्यांच्यातले बदल आपल्याला कसे घडवता येतील हा खरा मोठा प्रश्न आहे. म्हणून मला असं म्हणायचं की येणारे प्रश्न आहेत नाही, तुम्हाला मनाला समाधान देण्यासाठी, मनावर ताबा ठेवण्यासाठी जी शक्ती लागते तीच खरी आत्मशक्ती. आणि ती देण्यासाठी युवकांना आपल्या शाळा कॉलेजेस किती प्रमाणात तयार आहेत, आपले सर मॅडम प्रोफेसर्स किती प्रमाणात तयार आहेत, हा खरा प्रश्न आहे. पण हा प्रश्न असून देखील ज्या वेळेला आपण तरुण ठरवतील की आपल्या देशातल्या पर्यावरणाच्या समस्या आहेत, त्या समस्यासाठी मी जलसैनिक होईल, त्या समस्येसाठी येणाऱ्या काळामध्ये मी माझ्या जमेल तसा वेळ थोडासा का होईना परंतु ह्या गोष्टींसाठी सजगतेने देईन. प्रसिद्धीसाठी आम्हीही काही गोष्टी केल्या. कारण एक युवा तो एक वय असतं. म्हणजे पु ल देशपांडेंची एक छान कविता होती की देवासमोर काय मागायचं, हे परमेश्वरा मला तू शक्ती दे की मला बडबड करता येणार नाही, प्रत्येक गोष्टीच मी बोललंच पाहिजे अशी अनिर्वाय इच्छा माझी राहणार नाही. हे परमेश्वरा मला तू शक्ती दे की ह्या जगात फक्त मलाच अक्कल आहे आणि खाजगी प्रश्न फक्त मीच सोडवू शकतो, माझ्या एवढा हुशार दुसरा कोणच नाही, ही माझ्यातली असणारी खोटी समजूत कमी करण्यासाठी मला शक्ती दे. हे परमेश्वरा मी महात्मा नाही, मी संत नाही हे मला माहिती आहे, परंतु तरी देखील मी मरताना मी खडूस आहे, मी कोणाला तरी लुटणारा आहे, मी कोणतरी लुटारू आहे, असं कुठलंही एखादं बिरुद लागून मला मरण येऊन देऊ नको. हे परमेश्वरा ह्या जगातला सगळ्यात शहाणपणाचा ठसा, शहाणपणाचं जे शहाणपण आहे ते फक्त माझ्याचकडे याची मला पूर्ण खात्री आहे. परंतु तरी देखील मला जेव्हा गरज पडेल तेव्हा चांगलं सांगणारे, सल्ला देणारे 4 मित्र मला दे. हे मागणं पुलंची कविता आहे, मला जशीच्या तशी सांगता आलं. त्यातला अर्थ मी काही सांगण्याचा प्रयत्न एवढ्या करता केला की मित्रांच्या बरोबर आपण वावरत असताना युवा शक्तीने की मित्र म्हणजे सर्वस्व आहे हे गोष्ट खरी आहे, पण मित्र देखील कसे असावे तर मित्र असावा सावलीसारखा की जो कधी सुखदुःखातून तुम्हाला सोडून जाणार नाही, आणि मित्र असावा आरशासारखा जो तुमचं खरं प्रतिबिंब दाखवेल की तू काय आहेस, तू दिसतोयस असा दिसतोयस. केवळ आपल्या पुढे डंख पिटणारे, केवळ आपल्याला चांगलं म्हणणारे सगळेच मित्र असतील तर मित्र असू नये. मित्र आपला जीवलग कोण असतो मंगेश, की जो माझ्या वाढदिवसाला पार्टी देईल, मी ज्याच्या पार्टीला जातो आणि जो माझ्या पार्टीला येतो तोच माझा जीवलग होतो. येणाऱ्या काळात जेव्हा तुम्ही व्यावहारिक जीवनात जाल तेव्हा मला असं वाटतं युवा शक्तीला याची जाणीव होईल की अरे हे दिवस
गेले, त्यावेळेला जर हे आम्हाला कळलं असतं तर कदाचित फार चांगलं घडता आलं असतं. त्यावेळेला कोणाच्या तरी नादाला लागून मी जी सायन्स साईड घेतली ती घेतली नसती तर कॉमर्समध्ये आम्हाला चांगलं यश मिळालं असतं, चांगले मित्र मिळायला देखील चांगलं तुमच्या म्हणजे ज्याला असं म्हणतात भाग्य लागावं लागतं. तुमच्या सभोवताली कोण आहेत ह्याच्यावर बऱ्याचशा गोष्टी अवलंबून आहेत. शेवटी सभोवताल हाच खरा पर्यावरणातल्या बदलाचा फरक करण्याची खरी शक्ती आहे. आणि पर्यावरणातला बदल जर तुम्हाला करायचा असेल, वातावरणातला बदल करायचा असेल, मग ते घरातलं असेल, निसर्गाचं असेल, तर तुमच्या सभोवतालचं वातावरण तुम्ही काय ठेवलंय आणि कसं बदलणार आहात ह्याच्यावर निश्चितच येणाऱ्या काळात तुमचं यश अवलंबून राहील. ज्या भूमीत आपण बसलोय अतिशय पवित्र आणि धार्मिक भूमी आहे, ज्याला छत्रपती शिवरायांचा पदस्पर्शाने पावन झालेली आपली भूमी आहे, जिथे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी संघरांनी आपल्या देशाला नवी दिशा दिलेली आपली भूमी आहे, जिथं नानासाहेब धर्माधिकाऱ्यांसारखे डॉक्टर नानासाहेब धर्माधिकारींसारखे निरूपणकार आहेत ज्यांनी आपल्याला खरे संस्कार दिलेली आपली ही भूमी आहे. नानासाहेब टिपणीस असतील, नानासाहेब पुरोहित असतील यांसारखे क्रांतिसूर्य झालेली आपली भूमी आहे. या भूमीत आता परत स्वातंत्र्य सैनिक होता येणार नाही. स्वातंत्र्याचे महोत्सव साजरे करण्याचा अभिमान आणि गर्व हा आपल्याला सतत आपल्याबरोबर राहावा लागेल. पण ज्या देशात आपल्याला स्वातंत्र्य सैनिक होता येणार नाही त्या देशाच्या पर्यावरणाच्या प्रश्नाचा, अर्थातच वातावरणातल्या कौटुंबिक असेल किंवा निसर्गातील बदलासाठी काही आपल्याला करता आलं तर ते खरे आपण सिव्हिल सोल्जर असू, ते खरे आपण खऱ्या अर्थानं सैनिक असू जे आपल्या देशासाठी काम करतील असं मला वाटतं. आज ह्या निमित्तानं मी एवढंच सांगेन की येणाऱ्या काळात पर्यावरणातल्या बदलांनी जी हानी होते, मग त्या हानीसाठी वाचण्यासाठी अनेक उपाययोजना होत आहेत. वृक्ष लागवड केली जाते, जतन केले जात आहेत. महाडमध्ये देखील काही संस्था, अतिशय आमचा सागर मैत्री आहे जो पशुसंवर्धनाचं काम करतो, आमच्या मेहता मॅडम आहेत ज्या खऱ्या अर्थानं कचऱ्याचं निर्मूलन करण्याचं काम करतायत, सुधीर शेठ आहेत रंगसुगंधाचं काम करतायत. सगळ्यांची नावं किंवा मी घेत नाही, अनेक संस्था आहेत की ज्या अतिशय मोलाने मूलभूत काम करतायत. कमीत कमी मला असं म्हणणं आहे की येणाऱ्या काळात ह्या संस्थांच्या पुढच्या पिढीची जागा घेण्यासाठी नवीन तरुण निर्माण व्हावेत. ती जी युवा शक्ती असेल, ती जी तरुण शक्ती असेल, ती युवा शक्ती, तरुण शक्ती खऱ्या अर्थानं आपल्या वातावरणातल्या बदलांना जे काही बदल होतील, शेवटी वातावरणातले निसर्गाचं जे सामर्थ्य आहे त्या निसर्गाशी आपण मानवानीच केलेले खेळ आहेत. त्यामुळे निसर्गाचे जे आपल्याबद्दलचे झालेले विकोप आहेत त्या विकोपांना तोंड देण्याची जर शक्ती असेल तर ती युवा शक्तीमध्ये आहे. निश्चित अपघात झाल्यानंतर त्यातून पूर्णपणे त्याच्यावर काही उपाययोजना होईल असं जरी सांगता आलं नाही तरी त्या अपघाताला तोंड देण्याचं जे सामर्थ्य आहे ते आपल्या युवा शक्तीत येण्यासाठी मला असं वाटतं येणाऱ्या काळात जे प्रश्न आहेत महाडच्या दृष्टीने पर्यावरणा बदलातले फार मोठे प्रश्न अजून पुढे येणार आहेत. म्हणजे आम्ही काही भाकीत करणारे नाही आहोत, पण जे सांगतात लोक सांगतात, आमच्या उल्का महाजनांबरोबर अनेक तज्ज्ञ आले ते सांगतात, त्यांच्या दृष्टीने आणि सगळ्यांच्याच दृष्टीने राजकीय फार मोठी इच्छाशक्ती महाडला लाभलेली आहे. त्याच्यामुळे लोकप्रतिनिधींचा सहभाग आहे. परंतु येणारे प्रश्न कमी करायचे असतील, महाडचं तापमान कमी करायचं असेल, महाडच्या पाण्याचे प्रश्न कमी करायचे असतील तर युवा शक्ती जर एकवटली, युवा शक्तीने जर ठरवलं, त्यांच्या माध्यमातून त्यांच्या पक्षातून त्यांनी जर ठरवलं तर येणाऱ्या काळात आपला ज्याला आपण म्हणतो की समृद्ध महाड, अर्थात मी बदललो, माझ्यासाठी मी जे केलं ते माझ्यासाठी नसून ते माझ्या गावासाठी आहे, माझ्या समाजासाठी आहे, माझ्या समाजासाठी जे मी केलं ते माझ्या देशासाठी आहे आणि माझ्या देशासाठी केलं तेच खरं माझं काम आहे, तेच माझं राष्ट्रकार्य आहे. राष्ट्रनिर्मितीची व्याख्या किंवा राष्ट्रनिर्मितीच्या ज्या गोष्टी आहेत त्या रुजवण्यासाठी वेगळं काही करायला हवं आहे अशातला भाग नाही. मी रोज जे पाणी नासतो ते न नासवता मी ते पाणी वाचवण्याचा जरी प्रयत्न केला तरी देखील राष्ट्रनिर्मितीला त्याचा हातभार लागणार आहे. आणि हे मी सांगतोय, कदाचित तुम्ही असं म्हणाल की किशोरभाई तुम्ही खूपच बोलताय, पण प्रश्न असा आहे की हे आम्ही अनुभवतोय. भारताच्या पूर्णपणे पर्यावरणवाद्यांबरोबर फिरताना, पर्यावरणासाठी ज्यांनी नऊ नद्या जिवंत केल्यात त्यांच्याकडे बघताना, ह्या प्रयत्नांना आपल्याकडे प्रयत्न करतायत त्यांच्याकडे बघताना आपल्याला असं वाटतं की काही गोष्टी आम्हाला नाही शक्य झाल्या, काही गोष्टीत कमी पडलो आम्ही, पण आमचं मिशन नेक्स्ट जनरेशन आहे. जे आम्हाला कळलं नाही, जे आम्हाला लाभलं नाही
जे आम्हाला मिळवायचं होतं ते मिळवण्यासाठी कुठेतरी आमच्यात कमतरता होती. ती कमतरता आता तुमच्या युवा शक्तीमध्ये राहू नये, त्याकरता प्रयत्नशील राहण्यासाठी आपण सगळे एकजुटीने प्रयत्न करू. जसा स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव साजरा करतोय आणि त्यानिमित्तानं आपण देशाला सलामी करतोय, आपल्या राष्ट्रध्वजाला सलामी करतोय, त्या अशोक चक्राला सलामी करतोय, त्या सलामीसाठी खरं तर पुन्हा एकदा केवळ राष्ट्रगीत गाऊन होणार नाही, तर राष्ट्रगीताबरोबर राष्ट्रासाठी राष्ट्रदान करणं महत्वाचं आहे. आणि ते राष्ट्रदान म्हणजे आपल्या कार्यातूनच दान होणार आहे. एवढंच मी सांगतो आणि माझ्या वाणीला विराम देतो.